असं आपण फक्त म्हणतो काशीला गेलो. काशीचा नियम असा आहे, काशीला गेलेल्या माणसाला गावात यायचं नसतं, असं नियम आहे. त्याला तिथंच मारायचं असतं, असं नियम आहे. आपला बावळा काशीवरून आला, मी दाव्याचं खात नाही, काल पण फोडीन, तुला जायलाच पण सांग का झक माराय गेला तिथं काशीला. काय तुझं काय आणलं, काय होतं? गेला तर 7-8 हजार रुपये गेले, 10-12 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही बोरं वायली निघली, हीच काशी झाली. ये नाही महाराज, एक वाक्य सांगा महाराज, हसत खेळत जगणं आणि आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहणं ही काशी. माय बाप केवरे काती न जावे तीर्थाती, न जावे तीर्थाती, न जावे तीर्थाती. माय बाप केवरे काती मोक्ष देऊन होय की काशी शरीर तये वेच किती. तिसरं वाक्य, संसार हा दुःख आहे. 3 वाक्य झाले आपले. 4थं वाक्य, पहिला भाग संसाराचा अनुभव सांगायचा नाही, परमार्थाचा सांगितल्याशिवाय राहायचा नाही. 1, संसार अपूर्ण काय, परमार्थ पूर्ण काय. 2, संसार किती करा शेवट धोका आहे, परमार्थ कसाय करा शेवट आनंद आहे. 4थं वाक्य, संसारात वय वाढलं किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं किंमत वाढते. मग संसारातल्या माणसांनी नावं किती भारी दिलेत. अण्णा अण्णा अण्णा, ते काही येडे बिडे. अण्णा अण्णा अण्णा, अप्पा, जजमेंट करा माणसाला. अण्णा आणीत राहा, नाना भागत नाही, अप्पा आम्ही बोललो गप राहा. शेवटी दादा घरातली नाते किती सुंदर आहे. माणसं एवढी येडी नाहीत नाव ठेवतात. सासू सासू सासू, तिच्या डोळ्यात ससत असू, तिचं नाव सासू. सासरा, ज्याला घरात नाही कुणाचा आसरा, त्याचं नाव सासरा. ननद 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 ननद, भाऊ भाऊ जायचं चांगलं पाहून जिला कधीच होत नाही आनंद, तिचं नाव ननद. शेवटचा शब्द किती भारी, सुन सुन सुन. चला, वय वाढलं किंमत कमी होते. 4थं वाक्य. आणि 5वं वाक्य, पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. कधी नाही, परमार्थ आवडायला पुण्य लागतच. तुम्ही मानावाय तर नका मानू. काही माणसांची घरं देवळा शरण येत, त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते देवळात पण फॉल वाजलं होते अधिकारी, आता अंडे खाली म्हणजे एकादशी. काय नाही महाराज, 70% जनता फक्त येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीत त्रास, मेला कावळ्याला त्रास. काय कावळे सुद्धा येत नाही, काय ना भात वाळला. कावळाची भाषण करणारे थकले, कवर खोटं बोलतील. म्हणजे दहाव्याचं भाषण म्हणजे प्युअर लबाड भाषण. 10व्याचं भाषण म्हणजे काय, का ज्ञानेश्वरी काय, कसं आहे मरू चांगलाच म्हणायचं. माझा नदीव काय म्हणतं का, आवलाच गेली बुवा. तो येडा सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. त्याला एकदा सोसायटीचा चेअरमन केलं तर अख्खा युरिया इकला त्याला, तरी आपण म्हणायचं त्यांनी गावाच्या भरभराटीत फार मोठा वाटा आहे. त्याच्याच पोराने त्याला उचलून आपटलं तरी आपण त्यांना म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी चांगली केली. भाषण करणारी लोक ध्यानात ठेवा, 2 ठिकाणची भाषणं टाळीचा. काही माणसांना माईक पाहिलं का ऊत येतो, ते भिकार ना देतो. लय वाईट बोलायचे लोक, महाराज आता बोलू नये.
लोक नदीवर आणि डाव्यात भाषण करणारा आणि लग्नात भाषण करणारा लय वाईट बोलायचं मला. डाव्यावाले तर घोडाच लावायचा खाली बसून, पण ते आपले त्यांचे आपल्याला आपले लपडे त्यांना सगळे माहीत. ही भाषणं टाळी जावा लग्नातली डाव्यातली, लय वाईट बोलतो लोक. लग्नातले तर एवढे भयानक बोलतात जसं 15 ऑगस्टचं भाषण पोरांपुढं कंट्रोल करावं. गाव पुढे या बाबतीत भंगार नाही. 4थीच्या पोराला इंग्रजाच्या गप्पा सांगू तुला भेजे काय. 26 जानेवारीला 15 ऑगस्टला भाषण करणारे पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा. कार्टी सापडते कार्टी गुतले म्हणजे गोळ्यांमुळे गुतले. त्यांना काय करायचं, त्याला काय करायचं इंग्रजी येऊ नाही तर तुझ्या घरात बसून त्यांना काय यांनी त्यांना म्हणायचं इंग्रजांनी देश लुटला. पोरं म्हणले तुझ्या इतका नाही लुटला भाऊ. गोळ्यांचं बोलून कोणी इंग्रज तिकडं गप्पा आणत बसलो. एक वाक्य सांगा महाराज, एक वाक्य ध्यानात ठेवा. समाजाला तुमचं काही गेलं नाही. तुम्ही मी भ्रमात आहे. तुम्ही मी भ्रमात आहे बा. आम्हाला लोक मानित्या, आम्हाला लय लग्नपत्रिका येत्या. पागल आहे तू. फॉर्म भरायला खगाव, प्रचाराला खगाव, नळ्या खायला खगाव, पैसे वाटाया खगाव, उमेदवार पाठला एकट्या घरी आला. कार्यकर्तेच गायब झाले. कार्यकर्ते दुसऱ्याच्या मुलाला जिंदाबाद. परत याच्या घरी आले सकाळी, मागची भर काढून टाकून तो नदाज गुण ठिरायली आला. काळ बदलतो. आता ही हायवेची जी गाव आहे ना, सुपा बिपा नगर पुन्हा हायवेची ना, ही गावं फक्त 5-6 वर्ष राहणार आहे. तुम्ही पागल होणार बद्दल. तुमचे आता वगैरे कोण ठेचे आकडे कमी झाले म्हणून वळवळ कमी झाली नाही. तुम्ही लय फुगी. पण आता तुमची जिरणार. अजून 2-4 वर्ष तुमची जमीन होणारी हायवे टच कोटी रुपये गुंठा. तुम्ही नुसते ऐकणार कुठे खलास. काही नुसते ऐकणार इतके. काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या खांड खुड खलास. तुमची बोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट येऊन घाल नाही आमचा. तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा. आता इथं 2 मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे. हे 7 क्लिअर झाले. एक संसारातला अनुभव सांगायचा नाही, परमार्थातला सांगितल्याशिवाय राहायचं. एक संसार अपूर्णांक, परमार्थ पूर्णांक. संसार दुःख, परमार्थ आनंद. वय वाढलं किंमत कमी, वय वाढलं किंमत जास्त. पापाबरोबर संसार आवडतो, पुण्याबरोबर परमार्थ आवडतो. पुण्याने परमार्थ आवडतो. त्यातला आजचा अनुभव अभंगातला असा आहे, पुढे सांगायचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झाले आता. दरिद्रेवाडी बसायचं नाही. तोंड सोडून ते आपल्याकडे गाडीला हात लावून डोक्याला हात लावून गुडघ्यात मुंडकी गुतवा याच नाही. लांब बसायचं. पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्या चपला. महाराज पाया पडून सांगतो. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तर आहे ना, हा नाही उत्तर आहे. पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. भामटेवाणी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवले, नव्याने जुन्याला नाव ठेवले. आणि येणे 200 रुपये रोज ऐक नाही. त्याच्यात आहे का वाज वाटाळ्या शिजवणार आहे. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही त्यांना जमू. चौथी अधिक 200 बरोबर तुला भेजी बोलतो सभा. या जगात नीट वाक्य आहे का? ज्ञान संत आणि वारकरी संप्रदाय तत्वज्ञानच सत्य आहे. बाकी सगळं लबाड आहे. काय सत्य मला सांगा ना, काय खरं आहे जगात? बोला. घेतलेल्या गाडीत आपण घरी जाऊच गॅरंटी? बायको मिळालच
बरं मिळाली तिला बाळ होईलच गॅरंटी झालं तर सुईचा निघालाच या जगातलं काय खरंय मला सांगा 3 गोष्टी सत्य आहेत ह्या जगात एक प्रारब्धानुसार जन्माला यावं लागेल 2 भोग भोगल्या संबंध जावा लागेल भोगावं लागते 17 अध्याय झाड जाणे ते फुले मानस जाणे ते भोले आणि भोगे जाणे ते केले नसतं उपयोग काय गडी देखणाला ये पण गडी नाही गडी देखणाला नाही कोणला वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना काय होईल त्याला माहिती यादी यादीच आहे का आता साबरीचं वल लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं सर फायद्याचं नाही परमार्थ निष्ठा नसणारा माणूस फायद्याचा नाही पुन्हा 4 वाक्य ऐका वायाचं धावणं कधी स्थिर नाही शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाप नाही पुरावा 18 अध्याय वार्याचे धावणे का शर्यते चरणे बालकाचे मन का चोरीचे धान पुन्हा 4 वाक्य ऐका 3 मुंगे किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इष्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही पुरावा 13 अध्याय मुंगी मेरू नावाला नव्हे आणि मस्का सिंधू न तरवे मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही मासा समुद्र तरू शकत नाही पापाचे तुम्ही पहा जेवढी अफाट श्रीमंत माणसं आहेत त्यांना एकच पोरग आहे आणि ते बी येडच तुम्ही कोणचं चेक करा जिलेबी कपा लाडू मागा सरळ नाही बर्मिष्ठ तुम्ही अगदी श्रीमंताच्या घरात जा तुम्ही घरात जा श्रीमंताच्या खाणं नाही जा खाऊन देत नाही देव रस्त्याच्या कडेचं हायवेचं भिकारी शिळे पाव खाते पुला खाली झोपत आहे कुत्र्याची कळवण झाली उठाणं बंगल्यात मांजरानं उडी मारली उठला बंग भोपळा संडासात भेटलंय बाथरूम मध्ये भेटलंय त्याचीच सावली पाहून माणूस पडलं तिने घरी निघालं काही माणसं बा मारा इस्टेटलाही पण खाऊनच नाही एक वाक्य समोर शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि थर शुद्ध होईल दानानं दान करीत आता ह्या बिचारीने एवढा मोठा कार्यक्रम केला ना आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा अतिउत्तम पर्याय झाला आणि हाच आशीर्वाद हाच काय करायचं हाच आशीर्वाद आज हे व्यक्तीने डोळ्याने पाहिलेला सोहळा हाच त्यांच्या गालावरचा आनंद आणि हाच आनंद त्यांच्या कुटुंबाला मिळणारा आशीर्वाद बाकी काय 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 स्वर्गातून फिरगत काय काय जायचंच का काय कुठलंय गवर काही वरचे खाली यायचं म्हणते तू तांबड्यात निघाला वर तुला नाही दुसरीकडे झालं नाही अरे मग काय या पुण्याची पावती सरे सगळे ती इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागत ती माघारी तू कमले स्वर्ग कसे उत्तमची उरे कीर्ती
पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा 6 वाक्य झाले. तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा फिरता बिनता काही करायचं नाही. कटेवर हाते विटेवर बाई तो जगाचा बाप आहे, तो सगळं ठरेल. आता इथं थोडे वादाचा मुद्दा असा आहे, कटेवर हात ठेवून विटेवर बसणारा तो जर जगाचा बाप आहे, जर शब्द वापरला ना, तो जर जगाचा बाप आहे तर आपला तर एक देव करून घ्यावा असं म्हणावं का? आपला तर एक देव करून घ्यावा असं जर म्हणायचं असेल तर देव जर तुम्हाला आपला करून घ्यावा लागेल तर तुमच्यातलं चैतन्य देव नाही का? आणि तुमच्यातलं चैतन्य जर देव नाही तर, जर तुमच्यातलं चैतन्य देव नाही म्हणावं तर तुम्ही जिवंत आहात आणि आहे म्हणाचा अनुभव का नाही? त्याचं उत्तर आजच्या अभंगात का नाही. हा, कटेवर हा ते काय नाही. जम्मू नावाचं एक द्वीप आहे, पंढरपूर नावाचं एक गाव आहे, धर्म नावाचं एक नगर आहे, विठू नावाचं एक पाटील आहे, देह नावाचं एक नगर आहे, शरीर नावाचं एक गाव आहे, याच्यात मनाजी नावाचा एक पाटील आहे. आपले पाटील सोडा, आपली जमिनी की पाटील आपल्या पाटलांचं काय 13% पण संस्था काढायची ना, गावाला भेटी बांधायची ठोले जगलं जावं येड मी अशी घर जाळून कोण दुकान टाकायचं. इथं 2 पाटील सांगून देतो आणि एका मिनिटात सापडेल तुम्हाला. एका मिनिटात म्हणजे आपल्याला पुढे जायचंय. जम्मू नावाचं एक द्वीप, जम्मू नावाचं एक द्वीप, पंढरपूर नावाचं एक गाव, धर्म नावाचं एक नगर, विठू नावाचं एक पाटील, शरीर नावाचं एक गाव, देह नावाचं एक नगर, मनाजी नावाचं एक पाटील. आता त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आणि ह्या पाटलाच्या ताब्यात 21 जण. आता ऐका, हे 21 जण पाटला झाले कोणत्या आजारी बोलत आहे आपल्या की सगळं आमच्या वेळी झालंच नाही. मानाजी पाटलाच्या ताब्यात 21 जण आणि त्या पाटलाच्या ताब्यात उत्पत्ती स्थिती नाही. 9वा अध्याय, ज्ञान बोलविले वेद बोले 9वाचा अध्याय, ओंकाराचे खुशी, अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार, उत्पत्ती स्थिती लय. अजून पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 50. न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. तोच विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा माधव, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, सर्व घटी राम देहादेय, डोकं लावायचं नाही. काही लोकांना ती सवय असती, रेडा तू येत बोलला का तू तो रेडा पाय आम्हाला नाही तुला नदी लागा ये. आणि समाजामध्ये एक शक्ती अशी झाली महाराज सध्या, फक्त चांगलं चालेल ते बिघडून द्यायचं, तो धंदा झालाय. काही लोक कीर्तनाला आले ना, इकडं नाही येते आचार्यापाशी, बिघडून द्याला म्हणजे इतकी भिकार आहे. गावात ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलास का करायची वा मुतला खंडीच्या वरला दिलं गावाचा बोंग्या करून घ्या. याच्यासाठी एक झटका सांगितलाय महाराजांनी. आता उघडी डोळे जरी अध्यात्मीना कळे आणि मातेच्या खोळे जगत आला पोटाशी. आता मनाजी नावाचा पाटील आपल्याला याच्यात सापडायचा. त्या मनाजी पाटलाच्या ताब्यात आहे 21 जण मोजून देतो तुम्हाला. माने बसून इंद्रिय 5 आणि माने बसून खाली 5, 5 5 वाचनचं नावे ज्ञानेंद्रिय, खाद्याचं नावे कर्मेंद्रिय, 5 5 10. या 10 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5, आतून 6, बाहेर ते 5 शब्द रूप रसगंध स्पर्श, आतले 6 काम क्रोध लोभ मध सांगतात. 6 5 11, 11 10 21. आता हे 21 जणांमधले कुटाणे आहे का? ही सगळी कुटाणे बाज मंडळी, सगळं सज्जन गडी हा ना की नमदार आहे, कोणतं एक नाही दोन नाही, त्याच्यापेक्षा